आज मी करणार आहे मस्त अशी दम बिर्याणी. दम बिर्याणीसाठी मी तांदूळ अर्धा कच्चा असा शिजवून घेतला आहे. त्याच्यामध्ये तमालपत्री, खडा मसाला टाकला होता आणि छान असं शिजवून घेतला आहे आणि साईड बाय साईड चिकन मॅरिनेशन करून घेतलं आहे. चिकनमध्ये मी लाल तिखट मसाले सगळं टाकून छान मी असं मॅरिनेशन करून घेतलं होतं. कांदासुद्धा मी साईड बाय साईड फ्राय करण्यासाठी ठेवला होता आणि डेकोरेशनची तयारी करून घेतली होती. म्हणजे जास्त फ्राय करून कांदा घेतला आहे आणि कलरचं पाणी घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. आणि आता आपला कांदा जवळपास फ्राय होतच आलेला आहे. तर मी वरतून आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते घातलं आहे. मॅरिनेशन करताना मी लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, दही, लिंबू हे सगळं टाकून अर्धा तास मी मॅरिनेशन करून ठेवलं होतं. मॅरिनेशन केलेलं चिकन मी डायरेक्ट कांद्यामध्ये घातलं आहे आणि छान त्याला मिक्स करून एक 25 मिनिट मी मोठ्या गॅसवर ठेवलं आहे. 25 मिनिटानंतर आपलं चिकन जवळपास शिजतच आलेलं होतं आणि तांदूळसुद्धा आपला छान वाळून झालेला होता. तर मी आता तांदूळ त्याच्यामध्ये टाकणार आहे. मी थोडासा रस्सा जास्तीच ठेवला होता कारण आपण दम बिर्याणी करतो आहे आणि पूर्ण पांढरा जो तांदूळ आहे त्याला आपला छान मसाला लागला पाहिजे म्हणून मी पाणी जास्ती ठेवलं होतं. वरतून भात टाकल्यानंतर मी वरतून आता कलरचं पाणी घातलं आहे, कोथिंबीर घातली आहे आणि जो आपण फ्राय केलेला कांदा होता तो सुद्धा घातला आहे. हे सगळं घातल्यानंतर मी अजून 15 मिनिट असा मी गॅस बारीक करून झाकण लावून भात ठेवून दिला होता. म्हणजे आपलं जी बिर्याणी आहे ती छान अशी होईल. आणि बघा माझी बिर्याणी झालेली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.